शिवस्त्राता वसुदाता सदा भव नमस्ते यज्ञपुरुषा हुतहु हव्यवाहन। नमस्कार, मी पूजा नवाथे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलवर। माझ्यासोबत प्रकाश गुरुजी आहेत आणि आजचा विषय खूपच महत्त्वाचा आहे। आपण अग्नीला नमस्कार करतो, माझ्याजवळ इथे अग्नी आहे, पण त्याचा शास्त्र त्याच्या मागचं काय आहे किंवा त्याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे हे आज आपण ह्या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम प्रकाश गुरुजी आम्हाला सांगा, जर नवीन चूल असेल आणि अग्नी देऊन आपल्याला ह्या नवीन चुलीवर जेवण करायला सुरुवात करायचं असेल तर सर्वप्रथम काय आपण करतो? या ठिकाणी अग्नी प्रज्वलित करत असताना अग्नी हा सात्विक असावा आणि उत्तम तेजवान असावा। घरात वास्तूमध्ये त्या अग्नीच्या माध्यमातून उत्तम प्रकारचं सौख्य आणि समाधान लाभावं म्हणून या ठिकाणी अग्नीची प्रथमतः पूजा केली जाते। कुठल्याही प्रकारानं आपण ज्यावेळी अग्नी या ठिकाणी स्थापित करतो, वास्तूमध्ये करा, आपल्या घरामध्ये असताना अन्नपूर्णेसाठी करा किंवा कोणत्याही देवाच्या यज्ञासाठी जी आहुती निर्माण करण्यासाठी आपण अग्नी प्रतिष्ठित करतो त्यामध्ये सुहासिनीनं अग्नी या ठिकाणी प्रतिष्ठित करावा अशी आपली परंपरा आहे। म्हणून अग्नी या ठिकाणी यज्ञामध्ये स्थापित करत असताना तिच्या हस्ते या ठिकाणी तो अग्नी त्या ठिकाणी त्या स्थानामध्ये स्थापित केला जातो आणि नंतर त्याचं आपण मंत्रोच्चाराद्वारा त्याला आपण प्रतिष्ठित करतो। अग्नी प्रतिष्ठित करत असताना अग्नी हे पार्वतीचं रूप आहे, तेव्हा या ठिकाणी तिचा सौभाग्य अलंकार म्हणजे हळद आणि कुंकू हे तिला अर्पण करून तिची त्या ठिकाणी प्रार्थना केली जाते, कारण तिच्याच माध्यमातून हे रूप अग्नीचं या ठिकाणी सुख आणि सौख्य देणारं आहे। नक्कीच। प्रकाश गुरुजी, अग्नीला देव का मानलं जातं? कारण देवांनाच संतुष्ट करण्यासाठी सूर्याच्या माध्यमातून अग्नीची या ठिकाणी मंत्रद्वारा प्रतिष्ठापना केली जाते आणि देवांच्या जवळ जाण्यासाठी अग्नी हे अत्यंत अनादिकालपासून सनातन संस्कृतीमध्ये माध्यम मानलं गेलेलं आहे। बरोबर। प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही अग्नीपासून का केली जाते? या ठिकाणी पंचमहाभूतामध्ये अग्नी, वायू, सूर्य तेज, आप, पृथ्वी या सर्व तत्वामध्ये अग्नीला प्राधान्य दोन गोष्टीसाठी आहे। एक, अग्नीची विविध रूप आहेत, परंतु तिचं जे सात्विक रूप आहे ते या ठिकाणी आपल्याला सर्व कार्यामध्ये उत्तम प्रकारचं आरोग्य लाभावं, उत्तम प्रकारची शक्ती, सात्विक शक्ती आपल्याला या ठिकाणी अग्नीच्या माध्यमातून मिळावी अशी या ठिकाणी आपली सर्वांची धारणा आहे। विशेषत्वानं घरामध्ये आपण वास्तू निर्माण करतो, त्या वास्तू निर्माण करत असताना अग्नी आणि त्याचप्रमाणे अन्नपूर्णा या ठिकाणी त्यांची प्रार्थना केली जाते, त्यांना पंचोपचार आदी माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना प्रतिष्ठित केलं जातं। त्याचं कारण असं आहे की वास्तूमध्ये उत्तम प्रकारचा अन्नरस निर्माण व्हावा आणि या अन्नरसातून सात्विक तेज निर्माण व्हावं म्हणून अग्नीची प्रतिष्ठापना या ठिकाणी आपल्या वास्तूमध्ये केली जाते। पूर्वी प्रत्येकाच्या घरात चुली पेटवायच्या, आता गॅस सिलेंडरच्या युगात चूल ही कमी बघितली जाते। मग चुलीचं हे पावित्र्य कुठेतरी नाहीसं होत आहे, मग चुलीचं हे पवित्रता ह्याविषयी काय सांगणार? आज ह्या विज्ञान युगामध्ये
अनेक प्रकारानं अनेक प्रकारचे अग्नी अत्यंत तेजवान असे निर्माण केले जात आहेत. यामध्ये गॅस हे एक आपल्याकडे ज्वलंत उदाहरण आहे की त्या गॅस शिवाय आपलं पानही हालू शकत नाही. आणि आज आपल्या सर्व भारत माध्यमामध्येच नाही तर जगामध्ये अग्नी प्रज्वलित करून जेवण करणं ही आज एक कठीण समस्या झालेली आहे. कारण जास्तीत जास्त कोणत्याही प्रकारानं उत्तम प्रकारचा तेजवान अग्नी निर्माण करण्याची अनेक प्रकारची साधनं उपलब्ध झालेली आहेत. परंतु आपण जेव्हा घरामध्ये अग्नी निर्माण करतो आणि अग्नीतून आपण अन्नरस निर्माण करतो, जेवण तयार करतो, त्यावेळी ते जेवण तयार करत असताना जी आपली अन्नपूर्णा आहे म्हणजे जी जेवण करते तिला सात्विक समाधानानं ते अन्न निर्माण होणं करू देणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यावेळी कठोर शब्दांची किंवा कोणत्याही प्रकारचे अपशब्द किंवा कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी त्रासदायक होणारे रेंज निर्माण होऊ न देणं हे अत्यंत आवश्यक आहे. या युगामध्ये तर त्याची अत्यंत गरज आहे. नक्कीच. असंही म्हटलं जातं की अग्नी समोर काही गोष्टी करू नयेत किंवा काही गोष्टी बोलू नयेत. याविषयी काय सांगाल आणि कोणत्या अशा प्रकारच्या गोष्टी आहेत जे अग्नी समोर अवॉइड केल्या पाहिजेत? या ठिकाणी अग्नी निर्माण केल्यानंतर या स्थानामध्ये आपलं वर्तन कसं असावं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. अग्नीच्या माध्यमातून आपल्याला 3 गोष्टी करणं गरजेचं आहे. अपशब्द बोलायचे नाहीत, भांडण तंटा करायचं नाही, अग्नीमध्ये नको त्या गोष्टी आत टाकायच्या नाहीत, कारण तो सात्विक स्वरूपाचा अग्नी असायला हवा. कापरानं पेटवलेला अग्नी हा या ठिकाणी घरामध्ये अत्यंत शुचिरभूत आणि शुभ मानला जातो. शक्यतो रॉकेल, पेट्रोल किंवा अन्य ज्वालाग्रही पदार्थ यानं अग्नी प्रज्वलित करू नये. हा वास्तूमध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय आपण सगळ्यांनी जपला पाहिजे. चूल कोणत्या दिशेने असली पाहिजे? सर्वसाधारणपणे असा प्रघात आहे की सूर्य ज्या दिशेला उगवतो त्या दिशेच्या माध्यमातून पूर्व पश्चिम आपल्याकडे अग्नीचं या ठिकाणी माध्यम असावं असं शास्त्रानं मानलं जातं. उत्तर दक्षिणेमध्ये आपलं दक्षिणाभिमुख तोंड करून अग्नीच्या जवळ बसू नये आणि अग्नी प्रज्वलित करू नये. बरं. आणि अग्नी म्हटलं की अग्नीवरती येणारं जेवण येतं किंवा अन्न जे आपण प्राशन करतो ते येतं. मग अग्नीची जर आपण पूजा केली असेल तर त्याच्यावरती कुठच्या प्रकारचे पदार्थ पक्वान करू नये असं काही आहे का शास्त्रामध्ये? अगदी 100% आहे, 100% आहे. सात्विक अन्नरस निर्माण करण्यासाठी सात्विक अन्न आहार शिजवणं त्या ठिकाणी त्या अग्नीच्या. आपला अग्नी शुद्ध खूप आहे, पण त्या अग्नीवर तुम्ही नको त्या गोष्टी शिजवत असाल तर त्याच्यामध्ये अन्नरस कसा चांगला निर्माण होणार? तो चांगला होण्यासाठी तिथं चांगलंच त्या ठिकाणी ज्वल निर्माण करणं आवश्यक आहे. अग्नीला नमस्कार करण्याची योग्य पद्धत काय आहे? आता खरं सांगू का, सर्व देवांना नमस्कार करण्याची पद्धत एकच आहे. एक, हात जोडायचे, दुसरे 3 प्रदक्षिणा 5 प्रदक्षिणा काढायच्या आणि मनोभावे अग्नीच्या चरणी प्रार्थना करायची. तू आम्हाला या वास्तूमध्ये सुख दे, शांती दे, समाधान दे, ऐश्वर्य दे आणि उत्तम प्रकारचा या ठिकाणी या वास्तूमध्ये संकल्पानुरूप आपल्याला सौख्य प्राप्त करून दे. प्रकाश गुरुजी, आपण जेव्हा यज्ञ करतो, हवन करतो, तिथे अग्नी असतो. जेव्हा होळीचा त्योहार आपण सण साजरा करतो तेव्हा तिथे अग्नी असतो आणि आपल्या घरातही चुलीजवळ अग्नी असतो. मग ह्यात काय फरक आहे? खूप मोठे फरक आहे. सगळ्यात मोठा फरक आहे, जेव्हा वास्तू निर्माण करतो त्यावेळी त्याच्या वास्तूच्या अग्नीचं नाव वेगळं आहे. जेव्हा आपण लग्न करतो त्यावेळी तिथं जो होम होतो त्या ठिकाणी त्याचं नाव वेगळं आहे. तिथं योजक नाम आणि अग्निम आहे.
बलवर्धन नामाने अग्नी आहे. ज्यावेळी बालकांना कोणत्याही प्रकारच्या अनेक प्रकारच्या नक्षत्रापासून दोष निर्माण होतो, त्यावेळी त्या अग्नींची नावं त्या ठिकाणी वेगवेगळी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण बोललात तो अत्यंत महत्त्वाचा आहे की होळीच्या वेळी आपण जो अग्नी प्रज्वलित करतो तो भडाग्नी आहे. भडाग्नी जो आपण स्मशानभूमीमध्ये सुद्धा करतो तो सुद्धा भडाग्नी आहे. त्या अग्नीला आपण निर्माण करत असताना अत्यंत ज्वालाग्रही असे सगळे पदार्थ वापरले जातो. परंतु होळीकडे तोच अग्नी सात्विकता निर्माण होण्यासाठी आणि आपल्याकडे झालेली सगळ्या प्रकारचे संकट, दुःख, दारिद्र्य यांचा नाश होण्यासाठी त्या ठिकाणी तसाच अग्नी निर्माण केला जातो. परंतु ती होलिका या देवीसाठी ते सगळं समर्पण भावानं ते केलं जातं. प्रकाश गुरुजी, निरनिराळ्या प्रकारचे अग्नी तयार केले जातात, ते का केले जातात? आता बघा, ज्यावेळी मोठी प्रतिष्ठापना असते देवांची त्यावेळी सूर्याच्या तेजानं निर्माण झालेला अग्नी, सौर्य तेज, घुसळाग्नी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्राग्नी. आज मंत्राग्नी निर्माण केलेली माणसं फार अत्यंत दुर्मिळ आहे. निव्वळ मंत्र सामर्थ्यानं ते अग्नी प्रज्वलित करू शकतात, एवढं सामर्थ्य त्या मंत्रामध्ये आहे. परंतु ते जर शक्य झालं नाही तर घुसळाग्नी म्हणजे अग्नी घुसळून लाकडावर लाकूड घासून त्याचा अग्नी निर्माण केला जातो आणि तो त्या ठिकाणी वापरला जातो. आपण शक्यतो घरामध्ये कोणत्याही प्रकारचे ज्वालाग्रही पदार्थ न वापरता निव्वळ कापूर वापरून अग्नी या ठिकाणी प्रतिष्ठित करावा आणि त्याच्यावर आपण आपलं जेवण निर्माण करावं असं मला स्वतःला व्यक्तिशः वाटतं. नक्कीच. आता शहरात राहणारी जी नवीन पिढी आहे त्यांना चुलीविषयी खूप कमी ज्ञान आहे, किंवा मग गावात राहणारे जे आहे, आजकाल डेव्हलपमेंट झाली आहे, प्रत्येकाच्या घरात चूल आहे असं नाही. मी ह्या नवीन पिढीला काय संदेश द्याल अग्नीविषयी? अत्यंत सुंदर असा प्रश्न विचारलायस. म्हणून सांगतो, ज्यावेळी तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं देवकार्य असेल, देवाची प्रतिष्ठा करायची असेल, अग्नीला आहुती द्यायच्या असतील, त्यावेळी तरी निदान आपण हा शुद्धाग्नी त्या ठिकाणी निर्माण करावा आणि तेजोमय जीवन जगण्यासाठी त्या वास्तूमध्ये चिरकाल सुखवास किंवा त्या देवतेकडे उत्तम प्रकारचं तेज निर्माण होण्यासाठी, सात्विक प्रकारची ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होण्यासाठी निदान एवढं तरी करावं. सुरुवातीला अग्नीवर दूध उतुका दिलं जातं. अत्यंत सुंदर असा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर सुद्धा सुंदर असं आहे. गाईचं दूध हे अत्यंत आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र असं मानलं जातं. गाईच्या दुधामध्ये सगळ्या प्रकारचे घटक आहेत. दूध, दही, तूप, मध, दूध, दही, लोणी हे सर्व पदार्थ त्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे हे दूध आपल्याला उत्तम प्रकारचा अन्नरस आहे. हे उतू जाण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की तिला अग्नीला ते अर्पण केलं जातं. अग्नीला गाईचं दूध अर्पण केल्यानंतर ती सात्विकता आहे, ती सात्विकता आणि सात्विक ऊर्जा या अग्नीपासून आपल्या घरामध्ये कायमची राहावी. तिचं सौख्य समाधान अग्नीचं आम्हाला सदैव राहावं म्हणून या ठिकाणी अग्नीला हे दूध अर्पण केलं जातं, त्याचा नैवेद्य दाखवला जातो. नित्यनेमाने उपासनेचे मध्ये अत्यंत महत्त्वाचा देवाला अर्पण करण्याचा आणि नित्यनेमानं अग्नीला अर्पण करून तो त्या ठिकाणी देवत्वाकडे पोहोचवण्याचा एक सोपा मार्ग आपल्याकडे पूर्व परंपरेनं सनातन धर्मातून निर्माण झालेला आहे. काही ठिकाणी आजही तो वैश्वदेव देवांची पूजा झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करताना भगवंताला अर्पण केला जातो. नक्कीच. अग्नीविषयी बरेच सत्य आणि असत्य गोष्टी आहेत, तर मी काही विचारणार आहे तुम्हाला, त्यातनं काय असत्य आणि काय सत्य तुम्ही सांगायचंय. दिव्याने दुसरा दिवा लावला तर लक्ष्मी जाते,
याचं कारण असं आहे की दिवा यामध्ये दोन ज्योती असतात. ज्योत वाढवणे तो जास्त प्रज्वलितपणा निर्माण करतो. सात्विक तेज त्याच्यापासून दूर जातं. बरं. सूर्यालाही अग्नीचं रूप मानलं जातं का? सूर्याला अग्नीचं रूप मानलं जात नाही. सूर्यदेव ही साक्षात अग्निदेवताच आहे. तिच्यामध्ये आज सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपण केवढी तरी मोठी प्रगती करतो आहोत. आपल्या घरामध्ये सुद्धा सौर ऊर्जा वापरतो आहोत. नक्कीच. पाणी विहिरीचं सुद्धा सौर ऊर्जेनं करतो आहोत. बरोबर. एखाद्या समारंभात व्यासपीठावर समई जेव्हा प्रज्वलित करण्यात येते तेव्हा आजकाल बघण्यात येतं की मेणबत्ती घेऊन ती प्रज्वलित करतात. ते योग्य आहे की अयोग्य? ते अत्यंत चुकीचं आहे. अत्यंत चुकीचं आहे. कारण त्या ठिकाणी भोदीप ब्रह्मरूपस्वम ज्योतिषाम प्रभुरव्यहा आरोग्य देही पुत्रांश सर्वान कामांश दे मे. या ठिकाणी व्यासपीठावर बसलेली सगळी जी मंडळी आहेत, जनसमुदाय आहे, त्यांना ते सात्विक समयमध्ये निर्माण झालेलं तेज निर्माण करायचं जर असेल तर आपण सात्विक दिवा त्या समयीसाठी वापरावा असं मला मनापासून वाटतं. आपल्यामध्ये मोठे संस्कार जे आहेत त्या संस्कारामध्ये उपनयन संस्कार हा हिंदू धर्मामध्ये एक प्रचलित संस्कार आहे. या संस्कारामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे होम केले जातात की त्याने त्याला सात्विकता प्राप्त व्हावी. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी प्रभू रामचंद्रांनी पुत्रकामेष्टी होम केलेला होता. अश्वमेघ यज्ञ केला होता आणि पुत्रकामेष्टी होम सुद्धा त्या ठिकाणी देवांना हविर्भाव देऊन केलेले आहेत. तेव्हा अग्नीची पूजा 5000 वर्षापूर्वीपासून आणि त्याही पेक्षा आपल्याकडे सनातन संस्कृतीमध्ये रूढ अर्थानं पहिली अग्नीचीच पूजा दगडावर दगड घासून अग्नी प्रज्वलित केला जात असे. वा, क्या बात आहे. तर हा एपिसोड संपवण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक छान गोड बातमी अशी मी देणार आहे. आज अग्निविषय आम्ही मुद्दाम घेतला होता, त्याच्या मागे खूप मोठं कारण आहे. आज आम्ही दूधही उतू दिलेलं आहे. ह्याचाच अर्थ काहीतरी शुभ कार्याला आम्ही सुरुवात करणार आहोत. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत कोकणातला कोकणी मास्टर शेफ. येस, ह्याच चुलीजवळ बसून आम्ही बरेच असे निरनिराळे वेगवेगळे रेसिपीज करणार आहोत या शो मध्ये. आणि प्रकाश गुरुजींच्या हस्ते आम्ही ह्या शुभारंभाची सुरुवात केली आहे आज. तर कोकणात कोकणी मास्टर शेफ नेक्स्ट एपिसोड मध्ये कोण असणार आहे आणि काय आम्ही इथे करणार आहे त्याच्यासाठी स्टे ट्यून्ड. आणि हा एपिसोड बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.